महोदय, आपल्याला अमर्याद अधिकार आहे, हे आम्हाला मान्य आहे. आपल्याला अमर्याद अधिकार आहे, परंतु आपण एका घटनापीठावर बसलेले आहात. म्हणूनच सांगितलं, आपण एका घटनापीठावर बसलेले आहात आणि जे घटनापीठ त्यांनी सांगितलं तुमच्या परवानगीने केलंय. घटनापीठ हे लाल पुस्तकांमध्ये जे चौकट आहे, या चौकटीच्या अधीन येतं घटनापीठ. आपल्याला बिटवीन द लाईन्स काय अर्थ काढायचा आहे, कौल शब्दर मध्ये काय लिहिलंय, या सगळ्याचा अधिकार आपल्याकडे येतो. परंतु ज्या वेळेला अधिकार आपल्याकडे येतो, त्या अधिकाराच्या बाबतीमध्ये याच्या नियमामध्ये देखील ते बसवणं आणि त्या अधिकाराचा वापर करणं ही देखील जबाबदारी आहे. आमची इच्छा आहे की आपण यावं. आपण वरच्या सभागृहात येत नाही आणि आपण एवढं आपण उत्तर दिलं तर आम्ही समाधानी होऊ असा आमचा समज आहे. म्हणून वारंवार आपली मागणी करतोय. आपण येतच नाही आमच्या सभागृहात आणि म्हणून हे आयुध आम्हाला आज वापरावं लागलं. हे 13वं नाही, हे 14वं आयुध आम्हाला आज वापरावं लागलं की उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहाच्या नेत्यांनी सभागृहात यावं. या आयुधाच्या निमित्ताने सभागृहात ते आलेत. आता ते मार्गदर्शन करतील. माझा मुद्दा आहे सभापती महोदय की त्यांनी स्पष्ट करावं. उपमुख्यमंत्री किंवा ह्या संदर्भातून ह्या सर्व सभागृहातल्या मंत्र्यांच्या संदर्भातला उपस्थित केलेला प्रश्न आहे. मंत्र्यांचा उत्तर राज्यमंत्री नसेल तर त्यांनी काय सांगितलं, राज्यमंत्र्यांची समन्वय करून त्या ठिकाणी उत्तर देतील प्रभावी. मग राज्यमंत्री इथं असेल, त्यांनी उत्तर देताना त्यांना अडचण झाली तर प्रभारी मंत्री उत्तर देऊ शकतो, मी समजू शकतो. आपण काय म्हणाला की मंत्र्यांनी त्या संदर्भातून स्पष्टीकरण करावं. आमचं म्हणणं आहे रुलिंग तुम्ही द्यायचं आहे शासनाने. ठीक आहे, शासनाने. आमचं म्हणणं आहे हा अधिकार तुमचा आहे, हा शासनाचा नाही. आपण सभागृहामधलं सर्वश्रेष्ठ म्हणून आपलं आहे, तुम्ही अधिकारून तो आम्हाला रुलिंग द्या की राज्यमंत्री तरी इथं उपस्थित पाहिजे आणि मंत्री तरी उपस्थित पाहिजेत. मंत्री उपस्थित नसतील तर राज्यमंत्र्यांनी इथं कंपल्सरी उपस्थित राहिलंच पाहिजे, हा नियम आहे. आणि जर नियम असेल तर ते मंत्री उपस्थित राहत नसते तर एकाच मंत्र्यावर अख्खा सभागृहाचं कामकाज चालेल उद्या. आणि योग्य नसल्यामुळे आम्हाला रुलिंग तुम्ही द्या, आम्हाला रुलिंग तुम्ही द्यावं एवढीच अपेक्षा आहे. हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.